फास्ट. जळगावात सोन्याचे दर जीएसटीसह 1,01,000वर तर चांदीचा दर 1,15,000 रुपयांवर. दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, ग्राहकांची मागणी. बुलढाण्याच्या कामगाव इथल्या चांदी बाजारात चांदीचे भाव उच्चांकी स्तरावर. चांदी प्रति किलो 1,15,000वर. पुढील काही दिवसात चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता. बहुप्रतीक्षित टेस्लाची मुंबईत दिमागदार एंट्री. टेस्लाचं देशातलं पहिलं शोरूम मुंबईत सुरू. मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन. प्रसिद्ध मॉडेल वाय भारतात लॉन्च. टेस्लाची मॉडेल वाय कार भारतात लॉन्च. वांद्रे कुर्ला संकुलात कंपनीने देशातलं पहिलं शोरूम सुरू केलं. तिथूनच गाडीची विक्री होणार. प्रवीण गायकवाडांवर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल. आरोपी दीपक काटे, भवानीश्वर शिरगिरेवर अजामीनपात्र गुन्हा. दोघांनाही 2 दिवसांची कोठडी. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या 10वर. आणखी 3 आरोपी म्हणून समावेश. संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. संभाजी ब्रिगेड उमरगा तहसीलदारांना निवेदन दिलं. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शाईफेक प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाईची केली मागणी. यवतमाळच्या महागाव पोलीस ठाण्यात बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हे दाखल. पदयात्रेच्या समारोप सभेवेळी ट्रॅक्टर महामार्गावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाने कुटुंबाशी फोनवर बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण. एनआयएने उत्तर देण्यास दाखल करण्यासाठी वेळ मागितला तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल. पुढची सुनावणी 25 जुलैला. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाकडून तिहार तुरुंगात बेड उपलब्ध करून देण्याची मागणी. न्यायालयाने राणासाठी तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्यास सांगितलं. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानची जामिनावर सुटका. सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्तींसह सुटका. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळाने फेटाळला. खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार, कोर्टाचे आदेश. इटालियन कंपनी प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात. सुभाषनगर परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी घेतली माहिती. कोल्हापुरातल्या कारागिरांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मकता. मध्य रेल्वेवर 8 वर्षात 8,273 प्रवाशांचा मृत्यू. रूळ ओलांडताना आणि धावत्या लोकलमधनं पडून सर्वाधिक मृत्यू. मृत्यूदर गेल्या काही वर्षांपासून घटत असल्याचा मध्य रेल्वेचा दावा. मुंबईत पश्चिम रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची वाढणार. प्रवासी सुरक्षिततेबरोबर चढउतारासाठी सोय होण्याच्या दृष्टीने योजना. स्थानकांवरील फलाट 0.9 मीटरने उंच करणार. मुंबई मेट्रो ट्रेनच्या दररोज फेऱ्या 284 वरून 305 पर्यंत वाढवल्या. गर्दीच्या वेळी 21 अतिरिक्त सेवा तर वाढती मागणी लक्षात घेऊन 3 नवीन ट्रेन्सही उपलब्ध. देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी 1 ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत. ही वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूज टर्मिनस ते जेएनपीटी या 2 जलमार्गावर धावणार. गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा बसेस धावणार. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5,000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं. नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं, मात्र आता जाता येणार. नाशिकमध्ये सुरू असलेलं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं. आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम. आदिवासी विकास भवनच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. सांगलीच्या तासगावातील वज्रचोढे गावात शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम. मोजणीला विरोध केल्यानं पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. लातूर शहरातील महापालिकेच्या समोर असलेल्या नानानानी पार्कमध्ये सुविधांचा अभाव. अनेकदा मागणी करूनही महापालिकेचे दुर्लक्ष. प्रभुराज प्रतिष्ठानचं महापालिकेविरोधात प्रतिकात्मक दिव्याखाली अंधार आंदोलन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भर पावसात विद्यार्थ्यांचं आंदोलन. वसतिगृहाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन. विद्यार्थी संघटना भर पावसात आक्रमक. नवी मुंबईतल्या महापे एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बुटामध्ये आढळला कोब्रा साप. सर्पमित्रांकडून सापाचं रेस्क्यू. अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूधसागर सोसायटी परिसरात महिलेवर सामूहिक अत्याचार. आरोपी पीडितेचे नातेवाईक असल्याची माहिती.